हॅलो गाईज, आय एम हन्नू. आज मी शाळेत चाललेलो आहे. तर हे असं सकाळचं वातावरण आहे आणि 8 वाजलेले तर नारनू चाललंय शाळेमध्ये. तर त्यानंतर काय चालू आहे यार? बस किती वाजता येतो? 8:30. तर थंडी वाजत नाही का? हा, हाय, हॅलो, नमस्कार. मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आता माझं सकाळचं रुटीन आणि त्यासोबतच दिवसभरात मला काय काय काम असतं ते पण तुम्हाला पाहायला भेटतं. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहावं लागेल. तर मला आपल्याला भोपळ्याची भाजी करायची, त्यासाठी आपण इथे कढई गरम केली आणि तेलात मोहरी टाकली. मोहरी तडतडून झाल्यानंतर वाटाणे, हिरवी मिरची, खोबरं आणि लसूण, नंतर हळद टाकायची. आणि आई जशी बनवत होती, जसं मी पाहत आले त्या पद्धतीने साधी सिंपल भोपळ्याची भाजी बनवायची. आणि भोपळा कट करून साल काढून पाण्यात ठेवला होता. आणि हृदयासाठी भोपळा हा उत्तम आहे. आणि भोपळा खायला सगळेच जण आवडतं असे काय नाही. मला पण पहिला आवडत नव्हता. जेव्हा त्या भोपळ्याचं महत्त्व समजलं तेव्हापासून मी खाण्यास सुरुवात केली. आणि हिरवा मिरचीचा भोपळा शक्यतो छानच लागतो. भोपळा परतून झाल्यानंतर आपण मुगाची डाळ घेतलेली थोडी आणि भिजू लावली होती. नंतर चवीपुरतं मीठ, नंतर शेंगदाण्याचं कूट, आणि तुम्हाला सुक्का करायचा असलं तरी सुक्का करू शकता. मला इथं थोडासा पातळ बनवायचा आहे. नंतर आपल्याला जर थोडासा घटसर पाहिजे असेल तर त्यानुसार पाणी, आणि सुक्का पाहिजे असेल तर थोडंसं नॉर्मल पाणी वतून शिजून घ्यायचं. वरतून थोडीशी कोथिंबीर. आणि आधी साधी सिंपल, आणि आईने जशी ज्या पद्धतीने शिकवली त्या पद्धतीची माझी. तर आपण शेतामध्ये आलो तर तिथं असं मकाला पाणी लावले आणि इकडे 1.25 एकर मका पिरली. आणि दारं, आणि आप्पा दारं धरते त्यांच्यासाठी मी डबा घेऊन आले. आणि त्यासोबतच आपल्याला पाईप पण न्यायचंय, ज्वारीत पाणी द्यायचंय. तर त्यासाठी मी पण आलेले. आणि आप्पा जेवायचं असलं जेवा ना. हा, तर तिकडून येईना पाणी इकडं. तिकडून दारे मोडली तर मग येईनाच पाणी. मग इकडून फोडलं. ही काय भिजलं की किती राहिले अजून? 2 उद्या दिवस जाईल का? उद्या होईन का नाही काय माहिती. काय माहिती ना थोडंच राहिलं इथं. भिजत जाऊ दे. पाय भरते काय आता भरणार दूध देऊ का? आधी बरोबर दिलं का? दिसते ना. हा, बरोबर दिलं का? हा, बस राहू दे. कुठपर्यंत पाणी गेलं हे शेतकऱ्याला तिथपर्यंत जायची गरज नाही. हा आप्पा बघडे बरोबर पाण्यासोबत तिथं जातात ना समोर, जिथपर्यंत पाणी तिथपर्यंत.
तर हे बघा बघा ते काय खायला भेटते. पाणी शिरल्यानंतर किडे वरती येत असतील ना, ते खाण्यासाठी पाणी जसं जसं पुढं जाईल तसं उभं राहून कळतं बाबा, जिथं बगळा असेल तिथपर्यंत पाणी गेलेलं असं. आणि खालून भिजवल्यामुळं निम्म्यापर्यंत आलेलं, निम्म्याने वर राहण्यात असं लेवल सारखी झालेली नाही ना, कुठंतरी उतार पाहिजे होता, त्यामुळं पाणी मध्येच थांबतंय. तर इथं हे असं चालू केलंय आता मी, मागं दिसतंय असं पाणी. आज उद्या होऊन जाईल. आणि तुम्हाला हा माझा शेतातला छोटासा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.